नमस्कार. आज आपण एका काय म्हणतात त्याला जुन्या खजिन्याचा शोध घेणार आहोत. अखंड ज्योती मासिकाचा मे 1941चा अंक. नमस्कार. हो, 1941 म्हणजे बराच जुना काळ. अगदी. यात अध्यात्म आहे, निरोगी कसं जगायचं याचे मार्ग आहेत, स्वतःला म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंट कसं करायचं यावर विचार आहेत आणि काही जरा थक्क करणाऱ्या गोष्टी पण आहेत. हो, त्या आहेतच. तर या 80 वर्षापूर्वीच्या विचारांच्या सागरात आपण आज जरा खोलवर जाऊया. बघूया तेव्हाच्या कोणत्या कल्पना आजही आपल्याला विचार करायला लावतात किंवा कदाचित नवी दिशा देतात. नक्कीच. या एकाच अंकात इतकी विविधता आहे ना की खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे बघा, एका बाजूला वेदांचे गहन संदेश, हां, तर दुसरीकडे अगदी रोजच्या जगण्यातल्या आरोग्याचे साधेसोपे सल्ले. बरोबर. या सगळ्यांमधून त्या काळातील लोकांच्या काय आशा होत्या, काय चिंता होत्या याची एक कल्पना येते. हो ना. आजच्या आपल्या या चर्चेतून मला वाटतं या वेगवेगळ्या लेखांमागचे जे मूळ विचार आहेत ना ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून. देव आणि आपलं नातं. ईश्वर से मांगिये नावाचा एक लेख आहे. त्यात म्हटलंय की देवाकडे कसं मागावं. म्हणजे असं नाही की काहीही मागावं, नाही. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी भौतिक गोष्टी मागणं ती योग्य नाही असं म्हटलंय. बरोबर. शुद्ध हेतू पाहिजे आणि आपली पात्रता म्हणजे लायकी पण हवी, तरच देव आपल्याला जे गरजेचं आहे ते देतो. अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा. हा लेख म्हणजे बघा आपली श्रद्धा, आपलं कर्म आणि ईश्वरीय योजना यांचा एक समतोल साधायला सांगतो. समतोल. हो, म्हणजे फक्त इच्छा असून चालत नाही, तर ती पूर्ण व्हायला आपली योग्यता पण लागते. यामुळे प्रार्थनेला एक वेगळीच काय म्हणतात त्याला डेप्थ येते. हो. आणि याच विचाराला पुढे नेतो तो दुसरा लेख, धर्मद्वारा शाश्वत शांती. यात धर्माची खूपच व्यापक व्याख्या दिली आहे. हो, मी पाहिलं तो लेख. म्हणजे फक्त पूजापाठ किंवा कर्मकांड एवढंच नाहीये धर्म. अजिबात नाही. खरा धर्म म्हणजे सत्य आचरण, नैतिकता आणि आपल्याला जी आंतरिक शांती मिळवून देतो तो स्वभाव. म्हणजे आपला मूळ नैसर्गिक स्वभाव जो चांगुलपणावर आधारलेला आहे. स्वभाव. इंटरेस्टिंग. धर्माला असं जगण्याशी जोडणं हे फक्त तात्विक नाहीये, तो खूप प्रॅक्टिकल मार्गदर्शन आहे. म्हणजे जीवन शांत समाधानी कसं होईल याचा हा एक मार्गच आहे. आणि याच धाग्याला धरून वेदो का अमर संदेश म्हणून पण एक लेख आहे. वेदांवर. त्यात निष्काम कर्मावर भर दिलाय. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं काम करत राहणं. अगदी गीतेतला विचार. आणि सर्वांमध्ये ईश्वर पाहणं म्हणजे सगळ्यांशी समानतेने वागणं. हे ऐकायला तर खूप छान वाटतं, पण 1941चा काळ म्हणजे जग दुसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली होतं. हो, अस्थिर काळ होता तो. तेव्हा अशा विचारांची जास्त गरज वाटली असेल का लोकांना? शक्यता आहे, नक्कीच आहे. निष्काम कर्म आणि समदृष्टी हे वेदांताचे आधारस्तंभ आहेतच. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. बरोबर. हे तेच आहे. कृती आपल्या हातात आहे, फळ नाही. या विचारात एक प्रकारचं मानसिक स्वातंत्र्य मिळतं. बाहेर परिस्थिती कितीही अस्थिर असो, आपल्या कर्मावर आणि दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केलं की आतून एक स्थिरता येते. हा संदेश त्या काळात नक्कीच खूप महत्वाचा ठरला असेल. हे फक्त अध्यात्म नाहीये, हे एक प्रकारे मानसिक कणखरतेचं प्रशिक्षणच आहे. याचबरोबर काही लेखांमधून नैतिकता आणि चांगलं वागणं यावरही भर दिसतो. हो, आहे की. जसं की लालच मत करो, लोभ किती वाईट आहे आणि समाधानी राहणं किती महत्वाचं आहे हे सांगितलंय. आणि विशेष म्हणजे यात अमेरिकेच्या एका माजी राष्ट्राध्यक्षाचं उदाहरण दिलंय. बघितलं मी ते. ज्यांनी म्हणे गरिबीतून कष्ट करून यश मिळवलं. हे उदाहरण कष्टाचं आणि समाधानाचं महत्त्व अधोरेखित करतं. लोभ माणसाला कसा अशांत करतो आणि समाधान कसं खरं सुख देतं हे त्यातून स्पष्ट होतं. याच सोबत इमानदारी लेखात एका गरीब मुलाची गोष्ट आहे. हो, ती पण छान आहे. त्याला रस्त्यात पैसे सापडतात आणि तो प्रामाणिकपणे परत करतो आणि मग त्या प्रामाणिकपणामुळे त्याला अनपेक्षित मदत मिळते. ही गोष्ट म्हणजे आजही तितकीच लागू पडते. प्रामाणिकपणाचं फळ मिळतं, हा एक विश्वास मिळतो. बरोबर. आणि अशीच एक हृदयस्पर्शी कथा आहे दया की देवीमध्ये. इंग्लंडमधील तुरुंगातली. हो, एका वृद्ध स्त्री कैद्याची गोष्ट आहे. तिची करुणा, तिची सेवावृत्ती हे बघून इतर कैदी आणि अधिकारी यांच्यातही चांगला बदल होतो. अरे वा. या कथांमधून दया, करुणा, प्रामाणिकपणा यांसारख्या मूल्यांची ताकद दिसून येते. हे फक्त उपदेश नाहीत, तर माणसाच्या स्वभावातला चांगुलपणा कसा संसर्गजन्य असतो हे दाखवणारे प्रसंग आहेत. या कथा लोकांना नैतिक वागणुकीसाठी प्रेरणा देतात.
त्या काळात लोकांना अशा सकारात्मक उदाहरणांची गरज वाटली असेल नक्कीच. आता थोडं स्वतःच्या विकासाकडे वळूया, म्हणजे व्यक्तिमत्व आणि आरोग्य यावरही या अंकात खूप भर आहे. आहे खूप महत्वाचे लेख आहेत. बुद्धी वाढवण्याचं साधन हा लेख सांगतो की बुद्धी वाढवायची असेल तर एकाग्रता आणि मनन गरजेचं आहे. म्हणजे नुसती वरवरची माहिती नाही, तर एखाद्या विषयावर खोलवर विचार करणं, त्याचं चिंतन करणं महत्वाचं आहे. आजच्या भाषेत त्याला डीप वर्क म्हणू शकतो का आपण? निश्चितच. ही कल्पना डीप वर्कच्या अगदी जवळ जाणारी आहे. फक्त माहिती गोळा करणं म्हणजे ज्ञान नाही. बरोबर. त्या माहितीवर प्रक्रिया करणं, विचार करणं, तिचे वेगवेगळे पैलू तपासणं, यातून खरी समज वाढते. लेख म्हणतो, जसा व्यायाम शरीराला मजबूत करतो तशी एकाग्रता आणि चिंतन मनाला तीक्ष्ण बनवतात. म्हणजे एक प्रकारे मेंदूची कसरत. अगदी मेंदूची कसरतच. आणि आरोग्याच्या बाबतीत तर खूपच स्पष्ट आणि थेट सल्ले आहेत. जल्दी कैसे मर जाते हैं, म्हणजे अकाली मृत्यू का येतो? हो, त्यात कारणं दिली आहेत. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, व्यसनं आणि मानसिक ताण. मानसिक ताण पण. हो, त्याचाही उल्लेख आहे. आणि त्यात फ्लेचरिझमचा उल्लेख आहे, म्हणजे अन्न खूप चावून खाण्याचं महत्त्व. हे फ्लेचरिझम काय आहे नक्की? हा, तेच विचारत होतो. फ्लेचरिझम ही पद्धत हॉरेस फ्लेचर नावाच्या एका व्यक्तीने लोकप्रिय केली होती. कल्पना अशी की प्रत्येक घास इतका चावायचा की तो जवळजवळ पातळ होऊन आपोआप पोटात जावा. अरे बापरे, खूपच चावायला लागणार. हो, पण याने पचन सुधारतं, कमी अन्नात पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन पण नियंत्रणात राहतं असं मानलं जायचं. गंमत म्हणजे हा साधा नियम चावून खाणे आजही डायटिशियन सांगतात. खरंय, म्हणजे आरोग्याचे काही नियम खरंच कालातीत आहेत. अगदी. आणि याच लेखात मानसिक तणावाचा उल्लेख अकाली मृत्यूचं कारण म्हणून केलाय, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे मन आणि शरीर जोडलेलं आहे हे तेव्हाही माहीत होतं. नक्कीच. आणि हाच समग्र दृष्टिकोन इतर आरोग्यविषयक लेखांमध्ये पण दिसतो. सांस कैसे लेनी चाहिए. हो, श्वासाबद्दलचा लेख. त्यात नाकाने श्वास घेण्यावर जोर दिलाय. तोंडाने श्वास घेतला तर हवा फिल्टर न होता थेट फुफ्फुसात जाते. इन्फेक्शनचा धोका. बरोबर. जंतू संसर्गाचा धोका वाढतो. नाकाने घेतलेला श्वास शुद्ध असतो, योग्य तापमानाचा असतो आणि थोडा ओलसरही असतो. प्राणायामाचे फायदे पण सांगितले आहेत थोडक्यात. श्वासासारख्या अगदी बेसिक क्रियेबद्दल इतकी जागरूकता. आणि सर्वात मजेशीर लेख म्हणजे हसना सौ रोगो की दवा. हो, हसण्यावर पण लेख आहे. हसण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे सांगितले आहेत. रक्ताभिसरण सुधारतं, तणाव कमी होतो, इम्युनिटी वाढते. आजच्या लाफ्टर थेरपीची सुरुवात इथे दिसते असं वाटतं. अगदी. हे सगळं वाचून असं वाटतं की 1941 मध्ये सुद्धा वेलनेस किंवा निरोगी जीवनशैलीची एक बऱ्यापैकी स्पष्ट संकल्पना होती. हो ना. हे लेख फक्त आजार झाल्यावर काय करायचं हे नाही सांगत, तर आरोग्य टिकवून कसं ठेवायचं आणि सुधारायचं कसं यावर भर देतात. आहार, व्यायाम, श्वास, सवयी, मानसिक शांती आणि अगदी हसणं सुद्धा. म्हणजे सगळं कव्हर केलंय. हो, ह्या सगळ्याचा आरोग्याशी संबंध जोडला आहे. हा खऱ्या अर्थाने एक समग्र म्हणजे होलिस्टिक दृष्टिकोन आहे, जो आज आपण पुन्हा नव्याने शोधतो आहोत असं वाटतं कधी कधी. आता एका वेगळ्या आणि जरा गूढ वाटणाऱ्या विषयाकडे येऊया. तो योग्यांच्या कथेचा लेख. हो, भारतीय योगियों की कहाणी हा एका युरोपियन अधिकाऱ्याच्या अनुभवांवर आधारित आहे. श्री जी.सी. बर्डी यांनी भारतीय योगी आणि फकीरांबद्दल जे पाहिलं ते लिहिलं आहे. काय लिहिले त्यात? त्यात एक प्रसंग आहे की एका फकीराला 10 दिवस जमिनीत गाडून ठेवलं होतं म्हणे आणि नंतर जिवंत बाहेर काढला. काय सांगताय? 10 दिवस? हो, आणि तो अधिकारी स्वतः हजर होता आणि त्याने फसवणूक होऊ नये म्हणून सगळी काळजी घेतली होती असं लिहिलंय. हे खरं असू शकतं का? हा प्रसंग खरंच म्हणजे अचंबित करणारा आहे. लेखक जो एक पाश्चात्य आहे, कदाचित थोडा संशयी वृत्तीचा असेल, तो स्वतः म्हणतो की हे अविश्वसनीय आणि अद्भुत होतं. त्याने हे मान्य केलं की हे त्याच्या वैज्ञानिक समजेच्या पलीकडचं होतं. म्हणजे त्याने नाकारलं नाहीये. नाही. आणि त्याच लेखात अजून एका गोष्टीचा उल्लेख आहे, रस्सी का तमाशा, ज्याला आपण इंडियन रोप ट्रिक म्हणतो. अच्छा, ते पण? हो, एका मुलाने दोरीवर चढून आकाशात दिसेनासे होण्याचा प्रयोग केल्याचं वर्णन आहे. इंडियन रोप ट्रेक बद्दल तर खूप ऐकलंय, पण एका ब्रिटिश अधिकाऱ्याने हे स्वतः पाहिल्याचं नमूद करणं हे विशेष आहे. तो या घटनांना कसं बघत होता? काय वाटलं त्याला? लेखक स्पष्टपणे म्हणतो की ह्या घटना विज्ञानाच्या नियमांमध्ये बसणाऱ्या नाहीत.
इथे एक प्रकारे पाश्चात्य वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय योग परंपरेतील सिद्धी यांच्यातला संघर्ष किंवा मर्यादा दिसते. तो अधिकारी या घटना नाकारू शकला नाही, पण त्याला त्याचं स्पष्टीकरणही देता आलं नाही. हा त्याच्यासाठी एक न उलगडलेला अनुभव राहिला. याच गूढ विषयाला धरून अजून एक लेख आहे परलोकविद्या. हो, मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलचा. बरोबर. त्यात आत्म्यांशी संवाद साधणारे मीडियम्स म्हणजे माध्यम याबद्दल चर्चा आहे. भारतीय पुनर्जन्म कल्पना आणि पाश्चात्य स्पिरिच्युअलिझम यांची तुलना पण केली आहे. म्हणजे त्या काळात अशा पॅरानॉर्मल किंवा गूढ वाटणाऱ्या विषयांवर अगदी उघडपणे चर्चा होत होती आणि लोकांना त्यात रस होता. हो, तेच तर. मानवी अस्तित्वाच्या ज्ञात सीमांच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे ना, ती तर सगळ्यांमध्येच असते आणि ती फार जुनी आहे. बरोबर. हे लेख त्या जिज्ञासेला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतात. हे केवळ अंधश्रद्धा म्हणून बाजूला सारण्याऐवजी त्या काळात लोक या गूढ गोष्टी कशा समजावून घेत होते हे पाहणं जास्त रंजक आहे. यात एक प्रकारचा शोध आहे, मग तो आत्म्याचा असो किंवा परलोकाचा. आणि याच शोधक वृत्तीचा एक वेगळा पैलू दिसतो, कलियुग समाप्त हो रहा है या लेखात. हो, तो युगांच्या समाप्तीबद्दलचा. त्यात युगांच्या कालगणनेबद्दल ज्योतिष आणि पुराणांच्या आधारे काही गणितं मांडली आहेत आणि कलियुग कधी संपेल याबद्दल अंदाज वर्तवले आहेत. हे जरा धाडसी विधान वाटतं. हो, हा लेख त्या काळातील एका विशिष्ट विचारधारेचं दर्शन घडवतो. मनुस्मृती आणि इतर ग्रंथांचा आधार घेऊन दिव्य वर्षांची मानवी वर्षात गणना करून. ती क्लिष्ट गणितं असतात ना? हो, तशीच. जसं 1200 दिव्य वर्ष म्हणजे 4,32,000 मानवी वर्ष कलियुगासाठी वगैरे. तर या आधारावर लेखक असा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतो की कलियुग आता संपण्याच्या जवळ आहे. अच्छा. 1941चा काळभक्ता, महायुद्धाची पार्श्वभूमी, भारतात स्वातंत्र्य लढ्याची अनिश्चितता. हो, सगळं अस्थिर होतं. अशा काळात युगांतराच्या कल्पना लोकांना आकर्षित करत असतील किंवा कदाचित एक प्रकारची आशा देत असतील, ही शक्यता आहे. खरंय. म्हणजे केवळ वैयक्तिक साधना आणि आरोग्यच नाही, तर मोठ्या वैश्विक घडामोडी आणि मानवी अस्तित्वाच्या पलीकडचे प्रश्नही या अंकात हाताळले आहेत. बरोबर. एका मासिकाच्या अंकात इतक्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या विषयांना स्पर्श करणं हेच अखंड ज्योतीचं वैशिष्ट्य दिसतंय. व्यक्तीच्या आंतरिक शांतीपासून समाजातील नैतिक आचरणापर्यंत आणि शारीरिक आरोग्यापासून ते परलोक किंवा योगाच्या गूढ शक्तींपर्यंत जीवनाच्या अनेक पैलूंना इथे स्थान मिळालं आहे. तर आज आपण 1941च्या अखंड ज्योती अंकातील काही निवडक पण महत्त्वाच्या विचारांचा मागोवा घेतला. यातले काही विचार जसे आरोग्याचे नियम किंवा नैतिकतेचे पाठ आजही आपल्याला उपयोगी वाटू शकतात. नक्कीच. तर काही विचार जसे योगाच्या अद्भुत कथा किंवा युगांताची गणितं आपल्याला त्या काळातील समजुती आणि लोकांचं कुतूहल कसं होतं याची कल्पना देतात. हे खरं आहे. 80 वर्षांपूर्वी मांडलेले हे विचार असले तरी त्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत ना, ते आजही तेच आहेत. अर्थपूर्ण जीवन कसं जगावं, आरोग्य कसं सांभाळावं, नैतिक संकट कशी हाताळावीत आणि आपल्या या ज्ञात जगाच्या पलीकडे काय आहे. हो, हे प्रश्न कायमचेच आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तेव्हाही चालू होता, आजही चालू आहे. या चर्चेतून एक गोष्ट नक्की जाणवली की काळ बदलला तरी माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याची जिज्ञासा फार काही बदललेली नाही. श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार, जसं या 1941च्या अंकात योग्यांच्या अद्भुत क्षमता, योगियों की कहाणी आणि परलोक विद्या यांसारख्या गोष्टींवर चर्चा आहे, ज्या त्या काळातील प्रचलित वैज्ञानिक किंवा भौतिकवादी समजुतींना आव्हान देत होत्या. त्याच धर्तीवर आज आपण जेव्हा चेतना म्हणजे कॉन्शियसनेस आणि तिच्या शक्यतांबद्दल अधिक खोलवर विचार करतो, तेव्हा केवळ भौतिक किंवा न्यूरोलॉजिकल स्पष्टीकरणांच्या पलीकडे जाऊन जाणीवेच्या क्षमतांचा विचार केला तर आपलं जगणं, शिकणं आणि आपण काय शक्य मानतो यावर कसा परिणाम होऊ शकेल. म्हणजे आपल्या मर्यादा आपणच आखल्या आहेत का? कदाचित. 1941मध्ये जसं काही गोष्टींनी तेव्हाच्या चौकटींना धक्का दिला, तसं आज चेतनेचा सखोल अभ्यास आपल्या सध्याच्या विचारांच्या चौकटींना धक्का देऊ शकेल का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.